आलायत ना सगळे? नमस्कार. जिच्या वाढदिवसाच्या जल्लोषात आज तुम्ही सगळे जमला आहात त्याला तुम्ही कधी पाहिलंय का? जिचं नाव आज जगभर तुम्ही पसरवलंय तिच्याशी प्रत्यक्षात तुम्ही कधी बोललाय? आलं असेल लक्षात मी कोण आहे. आज पुन्हा एकदा याही वर्षी मी स्वतः तोडकर संजीवनी तुमच्याशी बोलायला आली. सर्वांना नमस्कार. खरं सांगा, यावर्षी माझी कुणी कुणी वाट पाहिली? लक्षात तरी होतं? मी तोडकर संजीवनी बोलते. माझा जीवन प्रवास सगळ्यांनाच माहिती आहे, तरी देखील माझी कित्येक भावंड नव्याने या माझ्या कंपनीत माझ्यामध्ये सामावले. त्यामुळे थोडक्यात मी माझा जीवन प्रवास सांगते. माझ्या जन्माच्या तब्बल 20 वर्षाआधी माझ्या जन्माची तयारी झाली होती. माझ्या जन्माची तयारी केली गेली होती आणि 20 वर्षाच्या अथक प्रयत्नानंतर माझे जन्मदाता माननीय श्री स्वागतजी तोडकर साहेब यांनी मला जन्म दिला. त्याबद्दल थँक्यू. लोकहित, लोककल्याण आणि व्याधीमुक्त जीवन जगण्यासाठी माझा जन्म झाला. एक जरी रुग्ण व्याधीमुक्त करता आला तर जीवन सार्थक होईल हा विचार करून माझ्या जन्मदात्याने मला जन्म दिला. खरं 1 डिसेंबर 2012 रोजी मला जन्म दिला आणि अनेक नावं शोधता शोधता माझं तोडकर संजीवनी या नावाने बारसं करण्यात आलं आणि एका रुग्णाचा आज 7.5 लाखांहून अधिक पेशंट माझ्या येथून अगदी व्यवस्थित होऊन व्याधीमुक्त होऊन बाहेर पडतात. याचा मला सार्थ अभिमान आहे आणि या सगळ्याचं श्रेय माझ्या साहेबांना जातं. अगदीच तुम्ही सगळेजण यात असता. अनेक संकट, अनेक वादळ पेलवत मी लहानाची मोठी झाले आणि खरंच याचं पुन्हा एकदा श्रेय मी माझ्या साहेबांना देते. अगर आप ना होते तो हम कहाँ होते और हम ना होते तो आप कहीं और होते. कुठेही न डगमगता खंबीर मनाने, कुठेही न अडखळता अगदी खंबीर राहून माझी व्याप्ती करण्यात आली. अगदी शेकडो पुरस्कार आणि महाराष्ट्रातच नव्हे तर महाराष्ट्राच्या बाहेर देखील 54 देशामध्ये मला ओळखलं जातं. मी प्रत्येकाच्या घराघरामध्ये आहे, प्रत्येकाच्या ओठाओठांमध्ये आहे आणि या सगळ्याचं कौतुक मात्र, या सगळ्याचं कष्ट तुमचं सगळ्यांचं आहे. मी साहेबांना आणि तुम्हा सगळ्यांना त्याचं खरंच कौतुक मानेल आणि खरंच खूप खूप मनापासून आभार. एवढंच नाही तर आज तुमच्या प्रत्येकाच्या कुटुंबात मी आहे, प्रत्येकाच्या घरात मी आहे. खरं सांगा, घरी गेल्यावर मी एवढीशी नाही आठवते की नाही? माझ्या तर ध्यानी म्हणी तुम्हीच असता. माझं कुटुंब, माझी फॅमिली, माझं मित्र, माझे मैत्रिणी, सगळं काही तुम्ही असता. सगळ्यामध्ये तुम्ही असता. माझा 12 वर्षाचा प्रवास कठीण तर होताच, पण त्याचबरोबर त्यात गमती जमतीही खूप होत्या. त्यात सगळ्यात मोठी गंमत सांगू, सगळ्यात मोठा आनंद म्हणजे मी नव्या वास्तूमध्ये प्रवेश करत असताना, माझा नव्या वास्तूमध्ये प्रवेश होत असतानाचा माझ्या महिलांचा संघर्ष. बाप रे, काय राबाडे वहिनी आठवतंय ना? कुठे गेली सुरेखा? झालंच पाहिजे, झालंच पाहिजे. काय त्या आमच्या फाउंडेशनच्या महिलांचं संघर्ष, मोर्चा आणि त्यामुळे माझं एवढं छानसं नंदनवन तयार झालं, अगदी नजर लागण्यासारखं. आणि माझ्या या नंदनवन मध्ये पात्र देखील अगदी नटखट आणि अशीच आहेत बरं का. या वर्षी गेल्या वर्षीपेक्षा माझा आनंद थोडा द्विगुणित झालाय, कारण माझी सकाळ 8 वाजता होत होती. आता मात्र आमच्या साहेबांनी माझी तरतूद केली
सकाळी माझी सुरुवात आमचा सोनाली पैलवान 6 वाजता येतो आणि तिथून होते. त्याच्यानंतर मात्र माझा आवडीचा विषय येतो पंचकर्म. काय काय बघावं लागतं बापरे. काय शिर्के, प्रियांका, मात्रा, बस्ती, उत्तर, बस्ती, मी तर अगदी डोळे बंद करून घेते. एवढं काय काय बघावं लागतं. कुणाचं काय तर कुणाचं काय, कुणाचं कुठलं कुठलं बघावं लागतं. पण हा, गंमत येते, पण सगळ्यात मोठं सॅटिस्फॅक्शन असतं म्हणजे रांगत येणारा चालत जातो आणि अगदी खुश होऊन जातो याच्यामध्ये. नमस्कार, तोडकर संजीवनी मध्ये आपलं स्वागत आहे. मी वैभव, आपली काय मदत करू शकतो? हा आवाज ऐकू आला की मी जरा थांबते आणि हा मुलगा आता समोरच्याला काय गुंडळणार हे पाहते. खूप गंमत असते हा, एकही अपॉइंटमेंट सोडत नाही, मग ते काही असू दे. कॉल सेंटर हा माझा थोडा आवडीचा विषय आहे, कारण येणाऱ्या प्रत्येक कॉलला माझे सगळे टेलिकॉलर मृदू आवाजात माझा आदराने माझं नाव घेत असतात आणि तिथेच माझी कॉलर ताट होते प्रत्येक कॉलला. मग कोणी आजारी असू दे, कोणाचं घरी काही दुखणं असू दे, साहेब रागवलेले असू दे, मॅनेजर रागवलेले असू देत, काही असू दे, हसत मुखाने नमस्कार तोडकर संजीवनी म्हटलंच जातं आणि तेव्हा मात्र माझा ऊर भरून येतो. अगं अर्चना, पुजारी आलेत काय? आज माझ्या खर्चाची देखील आकडेमोड केलीच असेल तुम्ही. कधीतरी मना होऊ दे खर्च. बिचारी पोरं खुश होतील हो आमची. नीलू मम्मी, गेल्या वर्षी मी तुला सांगितलं होतं येत जा कधीतरी. या वर्षी तर तू आलीच नाही. राग आहे का ग माझा? नवरा बायकोंमध्ये सतत मी असते म्हणून चिडली तर नाहीच ना. येत जा ग. ओ हार्दिक साहेब, घ्या आता मनावर. माहितीये वय लहान आहे तुमचं, पण माझ्या भविष्याची तरतूद आता तुम्ही आहात. आमच्या सगळ्यांचं भविष्य पुढे तुम्ही असणार आहे. आणि हा, ती चार्ली चपली कुठे आहे? सतत आपले इकडे तिकडे लुडबुडत असतात मेंटेनन्स वाले. जिथं तिथं दिसतात. आहेत बघा इथे पण. दरवर्षी मी खास मनोगत व्यक्त करायला येते, खास हट्टाने येते. ते म्हणजे माझं लाडकं बाळ. गेल्या वर्षी मला सांगितलं नाही मी त्याला काय म्हणायचं, पण हा, म्हणजे की मला जन्म दिलाय म्हणून आई म्हणायचं, की नाव एवढं मोठं आहे म्हणून स्वामीजी तोडकर साहेब म्हणायचं. पण याही वर्षी मी तुला बाळच म्हणेन. मला माहिती आहे मला एका विशिष्ट ठिकाणी नेण्यासाठी खूप धडपड चालू आहे तुझी, आणि त्यासाठी कोणाचाही कसलाही विचार तू करत नाही. खूप पळतोस रात्रंदिवस, तसाच राबतोस जसा आधी राबत होतास, किंबहुना त्याच्याही पेक्षा थोडं जास्तच राबतोस. रक्ताचं पाणी करतो. तुझा खूप अभिमान वाटतो. किती करशील रे माझ्यासाठी, किती करशील रे माझ्यासाठी. कधी कधी ना खूप वाईट वाटतं. जवळ घेऊन तुला घट्ट मिठी मारून म्हणावंसं वाटतं, तू माझी नाही तर मी तुझी आई. आणि थकलास का रे बाळ, थकलास का रे? किती पळशील? थांब रे जरा, श्वास घे मोकळा. माझ्या भिंतींनाही पाजर फुटावं एवढं तू राखतोस. पण भीती वाटते, पण भीती वाटते. तू थांबलास तर माझं काय होणार? भीती वाटते, तू जर थांबलास तर माझं काय? या सगळ्यांना दुसरी कंपनी मिळेल, पण माझं काय? आणि मग माझाही तिथे स्वार्थ जागा होतो. तुला काय वाटतं साहेबू, तुझी काळजी नाही कोणाला? काळजी सगळे करतात. तुला जरा ठेच लागू दे, तुझे सगळे साहेब वेडे धडाधड रडतील. पण हा, फक्त काळजी नको,
फक्त काळजी नको तुमच्या साहेबाच्या कष्टाचं, तुमच्या साहेबाच्या मेहनतीचं महत्व देखील तुम्हाला असावं. आणि जेव्हा तुम्हाला हे महत्व येईल तेव्हा माझ्या बाळाला देखील मोकळा श्वास घेता येईल. तुम्ही सगळेजण 8 तास काम करता आणि मग घरी जाता की नाही? घरी गेल्यानंतर मुलाबाळांमध्ये बसता, मुलांचा अभ्यास घेता, बायको सोबत लाडी लाडी करता, आई बाबांसोबत गप्पा मारता. माझ्या बाळाचं सगळं कुटुंब आज बसलं इथे. विचारा त्यांच्या मुलांना, बाबांनी कधी अभ्यास घेतलाय तुमचा? अहो अभ्यास तर सोडा, अभ्यास तर खूप लांब राहिला. जेव्हा काही समाजकंठ लोकांनी मला मोठं करत असताना त्यांच्यावर केसेस केल्या, तेव्हा या मुलांना 8 दिवस शाळेत देखील घेतलं नव्हतं. मग मला सांगा, या मानाने तुम्ही आहात ना सुखी? त्याची छोटी छोटी लेकरं घरी बाबा बाबा म्हणून फिरत असतात. बाबा ऐकलं की आपण मुलांना उचलून घेतो. विचारा त्यांच्या मुलांना, ते आहे का नशिबात? बायकोशी गप्पा मारणं तर लांबच, तिथे मीच असते. सांगा मग आपण आहोत की नाही सुखी? असलं किती टेन्शन तरी येतो नेहमी सदा हसत. कितीही जरी टेन्शन असलं तरी येतो नेहमी सदा हसत. तुमच्या कलेने तुम्हाला शिकवतो, तुमच्या कलेने तुम्हाला धडे देतो. आणि अरे घरातल्यांना नाही रे पण तुम्हाला वेळ देतो, घरातल्यांना नाही पण तुम्हाला वेळ देतो. पण त्यातलं आपण किती घेतो? या वर्षी मला चांगलं थाटामाटात आणणार होता. खरं सांगा रे, खरं सांगा, कोण कोण यासाठी राबलात? तुमच्यासाठी मात्र त्याने दिवस रात्र विचार करायचा, तुमच्यासाठी मात्र त्याने दिवस रात्र विचार करायचा. कोणत्या कंपनीमध्ये हाऊसकीपिंगला काम करणारी मुलगी मोठ्या हुद्द्यावर जाते? कोणत्या कंपनीमध्ये कॉल सेंटरला फोन उचलणारा मुलगा चांगल्या पगाराची चांगल्या पोस्टवर जातो? काय शिर्के, बरोबर आहे का नाही? आजारासाठी, आजाराच्या कारणाने महिनाभर घरी असून सुद्धा तुम्हाला पगार मिळतो. प्रियांका, खरं बोलते ना? तुमचा मालक तुमचा रात्रंदिवस विचार करतो. माझा कामगार 4 व्हीलर मधून यावा, छानसा बंगला असावा आणि माझ्या नावची त्याची कॉलनी असावी त्यांच्या सहित. मी यासाठी राबणार कोण, कष्ट करणार कोण? आपण सगळेच ना. याची जाणीव फक्त असू दे. तुम्ही सगळे राबता, सगळे कष्ट करता, माहितीये मला. पण अजून कष्ट केलं तर तुम्ही, तुमची फॅमिली सगळे खुश राहतील. तुम्ही तुमच्या फॅमिलीलाही सुख देऊ शकता. जरा जास्तच बोलले आहे ती. आज हसवलं नाही तुम्हाला, इमोशनल झाला थोडं, पण सत्यता आहे. जाते आता, खूप वेळ झाला. जाता जाता मात्र एक बोलावंसं वाटतं. दर वेळेला एक व्यक्ती राहून जाते. कधी आठवलं कधी तुम्हाला? आमच्या माई. माई ही माई असते, माईसाठी काय बोलायचं नसतं. पण माझ्या माईंना खरंच थँक्यू, कारण आज मी या दिवशी, या क्षणाला तुमच्याशी बोलू शकते, तुम्हाला भेटू शकते, तुम्हाला प्रत्यक्ष पाहू शकते. या दिवशी, या क्षणाला ती माझ्यात नाही तर मी तिच्यात असते, म्हणून तिला थँक्यू. आणि हा, गेल्या वर्षी मला थाटामाटात आणणार असं तुम्ही सांगितलं होतं. कुणाच्याही लक्षात नाही, तिने मला आणलं म्हणून थँक्यू. आणि पुढच्या वर्षी मीच नाही तर तुम्ही सगळे थाटामाटात येणार, असं कष्ट आम्ही करू, ही ग्वाही मी देऊ का नको साहेबांना? देऊ का नको?
गेल्या वर्षी पण असंच म्हटलं, पण विसरलात मला. पण पुढच्या वर्षी मात्र मी आणि माझं सगळं कुटुंब खूप थाटामाटात येणार आहोत आणि अगदी 4 व्हीलर मधून सुद्धा.